हे डीएड करून सीएटी केलेले वाघ आहे बघा. प्रमाण तर म्हणालेत, क्रिकेट तर खेळ आलेत, पण चौकीत फॉरन नाही. ते काही नाही का नाही, हे भजन सोडून हलत बैठकी भजन सुरू केले प्रमाणात. हा पण गट गिळावं लागाले नवनाथ महाराज. काय करावं. हा किती सुंदर बोले. टेस्टर लावणे पुढे चलणे. हा लाईनमॅन टेस्टर लावून पुढे गेलं, बाईनं भाकरी कळायच्या सोड्या उलटनं घेतलं हॉर्डर मध्ये. काय बंद आहे का. कीर्तन कळालं ना. या बघा अभंगाचं पहिलं चरण. किती जगण्याला किंमत नाही, आणि एक साहेबानं काय जगले, कसं आयुष्य, आणि घरातल्या त्याच्या धर्मपत्नीचं, आमच्या रघुनाथरावाचं, मातोश्री आईचं, 2 बहिणीचं आणि एका भावाचं. तेव्हा ते माणसं कुटुंब मुकाबल्यात आहे. फक्त मला एक दिवस त्याने असं पत्रकार परिषद ठेवतो, एक दिवस त्या बाईची आमच्या तुकारामजीचं नाव निघालं नाही, असा दिवस गेला नाही. बरोबर आहे का. बरोबर आहे का. बरोबर आहे का. सोपं नाही. आणि आमच्या तुकारामजी कुठं जरी राहिले परदेशात, तर आपल्या गावचं आणि आपल्या मातीचं नाव निघाल्याशी. तुकाराम भाऊ साहेब मला एक सांगा स्वाभिमानानं, महाराज हे तुम्ही बोलायलेत हे सगळं खोटं आहे. एक दिवस असा एकही गेला नाही की माझ्या गावाचं आठवण आल्याशिवाय. बरोबर आहे का. आणि म्हणून गावानं असं प्रेम दिलं महाराज. आपल्या गावात हिरा असा जन्मला बस, म्हणून सगळं गाव गरीब थोर, माझ्या माया बहिणी, तरुण तडफदार मंडळी. अरे तुम्ही येताल नवल नाही. आज आपल्या गावामध्ये काही दिवसाखाली गेलेले मुस्लिम समाजाचे गुरुजी, हेचं नाव पठाण. बाबा ते माणूस सुद्धा हार घेऊन आला. काय करता समाजाला. अब्दुल कलामाची जात बघू नका, अब्दुल कलामाचं कार्य बघा. बरोबर आहे. बरोबर आहे का. अटल बिहारीचा पक्ष बघू नका, राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. राजे छत्रपती देव आहे. काही माणसाचा संसार वजा करा, तो माणूस देव आहे. म्हणून गाव अठ्ठासर आनंदामध्ये. अहो ड्युटी करून कोणी बी येईल, खर्च कसाही करील हॉटेलावर. बरोबर आहे का चूक आहे. पण असं नियोजन केलं महाराज, भजन आणि कीर्तन आणि अन्नदान, आणि गावाने असं प्रेम केलं, सगळं गाव सकाळपासून तुमच्या सेवेमध्ये उपस्थित. गावाला आमचे तुकारामजी आवडले, आणि तुकारामजीला गाव आवडलं. हे त्याचं बिल आहे पोच पावते. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे का. बरोबर आहे का. हा बर. हे झालं तिसरंच. इथपर्यंत निवेदन संपलं. 9:30 वाजले. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, परभणीमध्ये, पाथरीमध्ये, आपल्या दिवे गावामध्ये काय झालं मी सांगत नाही. अभंगाचं पहिलं चरण. आनंद रे आनंद रे
पहिलं हे अभंग आहे ना, या पाही आज कुठं झाला लिहिला ज्ञानोपरायण, पण करून दाखविला आमच्या दिवे गावानं आज. बरोबर आहे का? झाला का नाही? हे बा एवढे माणसं तुम्ही जमलीत. कधी झाला? आनंदुरे आजी आज. किती झाला? सभा या अभ्यंतरी अवघा प्रमाणंदुरी. तेव्हा सगळे गाव सगळं उपस्थित राहिलं. पहिलं चरण क्लिअर झालं. चला हे झालं कर्मकांड. आता ज्ञानकांडाकडे जाऊ. बघा ज्ञानकांडाकडे कसं जाऊ. नाथ महाराज पैठण मधले गेले सोलापूर मध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये, आणि माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. कीर्तन कळालं का? आणि काही लोकांना विचारलं की नाथ बाबा तुम्ही पैठणहून इथपर्यंत आले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, मंदिरामध्ये आलेत महाद्वारामध्ये, मग नेमकं तितके लांबून येऊन तुम्हाला नेमकं आता काय वाटायला? बघा का लोकांना प्रश्न टाकला. नाथ महाराजाचं उत्तर आहे अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, आनंदाची आता, अवघे चित्र लोके 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 आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्तते, चरणी जगन्नाथ चित्तते, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. वा. बघा ना नाथ महाराजांना काय घडलं. अवघेचे त्रिलोके आनंदाचे, आणि आपला अभंग कुठे झाला? आनंदुरे आजी. किती प्रमाण झाले? 2. तुकोबराचं काय मत आहे? काय मत आहे? तुकोबराय म्हणतात ओय पत्रकार परिषद मध्ये आणि वारकऱ्याच्या मीटिंग मध्ये तुकोबरायनं तोफ फोडली. मी आयुष्य आणि व्यवहार, प्रपंच, उद्योग, तीर्थयात्रा आणि देवाचं भजन केलं. मला सुद्धा असं झालं. एवढा आनंद झाला. आनंद पुढेही झाला आणि आनंद मागेही झाला. सुखाचे व्यवहारी बघा ना. आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी, सुखाला भरणारा आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी, सुखाला भरणारा आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. तुम्हाला 3 प्रमाण दिले. पुढे प्रवास माझा बकल राहिला. आणखी जवळजवळ 9:15 वाजायले. पुन्हा समारोपाचा हाराचा सत्काराचा कार्यक्रम आहे. आम्हालाही पुढे जायचंय. माऊलीला सुद्धा कथेला जायचंय. आणि तुम्हालाही झोपायचं. झोपीचे भाव वाढलेत. 17 रुपये किलो आहे. नाही लोक म्हणते असं कसं बोलाले हे ना गांजा वळलाय का? मला 2 मिनिटात उत्तर द्या. पुढे या. लाजवर झोप फुकट आहे का इकत? तिथे गेलं ना नाव एंट्री करावं लागते मॅनेजर पैसे. कवा निघायचे आणि कवा आले या पैसे नाही का? शिंदे साहेब आता जावईस का ते पैसे
ते काय देगावचा पार आहे का? फुल खायचं आणि झोपायचं आणि उठून जायचं हा, आणि फुकट लावलेला पंखा वाढवा, असं आहे का? हा, उद्या जर हॉटेलमध्ये गेलं परभणीला, फुल खाले गुळू गुळू आणि तसंच निघालो, ते मला पैसे पुन्हा पुन्हा काय सप्त्यातली पंग संपलीस काय? तिथे द्यावंच लागतं. माझं बोलणं कळालं? किती जमत नाही, पुढे जायचंय. हे पा, आनंदुरे आजी आनंदुरी आणि सबाय अभ्यंतरी अवघा प्रमानंदुदरी, जिकडं तिकडं आनंदाचे डोही आनंदची तरंग. माझं बोलणं कळालं? ज्यावेळेस कृष्ण परमात्मा मथुरेमधून गोकुळामध्ये गेले, नरालाही आनंद झाला, नारीलाही आनंद झाला. आनंदल्या नर नारी. ज्यावेळेस राजे छत्रपती, कीर्तन कळालं ना, किल्ल्यावर प्रगट झाले, त्यावेळेस हे आनंद झाला. ते आनंद आज आपल्या गावामध्ये झाला. बरं, एक चरण किल्लर झालं, मला कशामुळे झाला? अभंगाचं दुसरं चरण. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि तुम्ही सप्ताही करता चांगला, बरोबर आहे का? जिथं सप्ताह होतय ना, तिथं मी पसऱ्या भुईमुग टाकतो. आणि ज्या गावाला सप्ताह नाही, उपट्या भुईमुग बडा बडा निघून जायचं. पण गाव सुशिक्षित आहे, चांगलं गाव आहे आणि खमंग गाव आहे, हे आता मला कळालं. आता उत्तर बघा, आनंद कशानं झाला? एक काय भानगडे? देव एक, सूर्य एक, चंद्र एक, पाणी एक, पृथ्वी एक, वारा, चला बोला एक. तसं गाव बी राहिला पाहिजे एक, घर राहिला पाहिजे एक, एकीकरण, त्याचं नाव एक. मी मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या सीमेवर गेलो कालच्या महिन्यामध्ये, तर एक कुटुंब बघितलं मी, 250 माणसं एका घरात. साहेब, 250 माणसं एका घरात, लबाड नाही. त्या माणसाचा नंबर आहे माझ्याकडे, बोलायलो म्हणजे जोक नाही. त्या माणसाची काही जाहिरात करीना झालो. ही गोष्ट लबाड असेल तर आजचं कीर्तन फुकट, आणि खरं निघालं तर गाडीचा हप्ता भराय. 250 माणूस, 7 माणसाचं कुटुंब एक. मला अर्धा तास लागले त्या घरचे माणसं पाया पडायला. म्हणलं एवढे सर कुठले? म्हणले महाराज आपले घरचेच आहेत. हे बाहेरला नाही म्हणले, ही चुकिडा.
हा एकी ठेवा. देव धर्म, कळला का? देव धर्म आणि देश एक ठेवा. गाव वार्ड अंगण एक ठेवा. बस. झाडे लावा, झाडे जगवा. बेटी बचाव, बेटी पढाव. रस्ते, अंगण, स्वच्छता अभियान एकीकरणानं त्या ठिकाणी. आणि उगा जास्त परमार्थ करण्यापेक्षा हे पहा, शेती पेरण्याला किंमत नाही, शेती उगवण्याला किंमत. दूध पिण्याला किंमत नाही, बिन पाण्याचं पिण्याला किंमत आहे. सकाता त्या तांब्याभर पेलं बिन पाण्याचं. हा, काय उपयोग आहे? कीर्तन कळालं का? काय उपयोग आहे? एकी ठेवा. हा, आज नागदेवी होते ना, आज नागदेवी, बरोबर आहे ना? एक करा. ह्या माता भगिनीला सांगायलो, आपल्या सप्त्यामध्ये दीप उत्सव करते वेळेस एक दिवा जवानाच्या नावानं लावा. संपलं. आम्ही जे बोलतो, आमची जे ऊर्जा आहे, आमचं जे पॉवर आहे, हे कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? कुणाच्या? तुमच्या गावाच्या जीवावर, म्हणजे तुमच्या गावच्या तुकारामजी भूमिपुत्राच्या जीवावर. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे का? एक दोन काय आहे? एक बंद करून टाकलं. दोन काय आहे? हा पा, आवताला बैल बोला दोन, माणसाला हात दोन, पाये जरा बोला दोन, नाण्याला अंग चला बोला दोन, गाडीला चाक, बैलगाडीला दोन, नवरा बायको दोन, माणसाला डोळे, एखादं 1-4 बी राहते. नाही, बरोबर आहे का? चूक आहे? कीर्तन कुठं झालं? एक दोन, दोन किलर बंद करून टाकलं. तीन काय आहे? तीन, हा, याला त्रिपुटी. ध्येय, ध्याता आणि ध्यान, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान, श्रवण, मनन आणि निध्यास. किती झाले? तीन. शरीरामध्ये तीन गोष्टी आहेत, वात, पित्त, कफ. गाडीमध्ये तीन गोष्टी आहेत, डिझेल, ऑइल, पाणी. किती झाले? तीन. मोबाईल मध्ये तीन गोष्टी आहेत, चार्जिंग, रेंज, बॅलन्स. किती झाले? तीन. कीर्तन कळालं ना? किती झाले? तीन. एका माणसाला नाव तीन, स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव. किती झाले? किती झाले? तीन. आपण कुठं चालला? 1 2 3. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. हरिपाठाकडे या. त्रिगुणासार, निर्गुणय सार. 1 2 3. 4 काय आहे? 4 पुरुषार्थ आहेत, 4 वेद आहेत, 4 मुक्त्या आहेत, 4 खाणे आहेत. किती झाले? 4. बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मुक्त्या किती आहेत? 4. 4 मिळवायच्यात ना. एक सप्त्यात भत पारायणाला, ऐक कीर्तन, ऐक कथा. जास्त बसण्यापेक्षा फक्त मंदिरामध्ये एक क्षणभर बस. तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला. देवाचे द्वारी उभा क्षणभर, देवाचे द्वारी उभा क्षणभर, देवाचे द्वारी उभा क्षणभर. तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला, तेने मुक्ती चारी साधिएला. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अंडज, जारज, उद्बीज आणि श्वेत. 4 वेद. 1 2 3 4 या मंदिरात बस. इथे माणसाला कसं झालंय बघा, काही माणसं अजाबातच नाही. मी या मताचा माणूस आहे. बा, मला समाजाचा नातीचा संबंध नाही. मी असे गावं नीटच केली. त्या गावाला म्हण, एगडी सप्ताह आहे का? ते म्हणलं हो.
म्हणलं मुस्लिम समाजामध्ये रोजाचा महिना असते, असते का नाही? असते का नाही? शेवटला खुतबा, आणि खुतब्याला सगळे माणसं, सगळ्या घरातल्या माणसाला काय करतात? कपडे करतात का नाही? करतात का नाही? मग आपल्या माणसानं सप्त्याला कपडे का करू नये? इकडे येतो नाडी तपक इकडे, आपले सप्त्यात लांबून बघत, लांबून बघत, वार्ड क्रमांक 3 मधून लांबून बघतोय, उघडत बसतय, लुंगीवरच येतय, बोडकच येतय. प्रमाणे मयाकडे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बाईनं नटावं पण मालकाच्या समोर, तरुणानं हिंदूनं नटावं पण सप्त्यात. ना तू कीर्तनाचे रंगी, 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 ना तू कीर्तनाचे बोलतो ना, आधार कार्ड असतंय कशाला बी. तुला तांदूळ पाहिजे का? येऊन अंगठा लाव. रोकड कसं भेटल? हा, आपला खेळ नाही उरपाटा झालाय हो. सप्ताह म्हणलं की लांबून बघत. हा, उद्या सरपंचानं ग्रामसेवकनं करू द्या. हा, घरकुलाची यादी आली, या सगळ्याला घर. जे म्हातारे दिसत नाही ते उचलून पारापाशी आणून ठेवली. हा, सोयीसाय अंगठायचा लावाय ना, उरपाटा अंगठा लावाली. उद्या म्हणू द्या, हा, मोदीजीचे 2-2 हजार खात्यावर पडणार सगळी येते. हा, सप्त्याला जेवाय म्हणलं की कुणाची पंगत आहे? गंगारामाची. हे असला पसारा आहे. आणि लिंबू कांद्याचं जेवण राहू दे की आधी जाऊन जावं नाकावर बुकी घालाय पाहिजे. हे खेळ आहे आपला. राग यालाय का? आला तर काय करणार? काय करणार? हे खेळ आहे महाराज आपला. किती झाले? 4 किल्लर झालं. 5 काय भानगड आहे? पंचप्राण आहेत, 5 विषय भूत 5 आहेत. कीर्तन कळालं ना? हे पा, नरदेह आणला 5चा बघा ना, 5. आता 6 काय आहे? 6 शास्त्र. 6 शास्त्राचे 6 करतेत निर्मिती. आणि तुम्हाला जर आनंद पाहिजे तर सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. रिकामा अर्ध घडी राहू नको. 1 2 3 4 5 6 10 वाजले. या बस 6. माझं काम असतं जिल्हा परिषद शाळा कवाय भरू 4ला सुटती. आपल्याला काय करायचंय? काम कमी दाम जास्त. तुम्ही सुरू केलं, मी काय करणार? हे बघा, वार एक करा, गडी शेती करा, निर्व्यसनी बना, गळ्यात माळी घाला, आणि धर्म प्रचारक आपले बना. आणि जास्तीत जास्त उद्योगानं परमार्थाला लागा. तुम्हाला कुठं कोणाची भीक मागायची गरज नाही. आणि मंदिराचा परिसर आहे ना, सगळं स्वच्छ झाडा. तुम्हाला आयुष्यात कोणाचं दार झाडायची गरज नाही. माईबापाची सेवा करा, देशाची सेवा करा. ए भाऊ, तुला कोणाच्या तांब्या लुबरापणा करायची गरज नाही. माळी घाला, गंध लिहा, आणि माळी घाला आणि भजन शिका. सगळे विद्यापीठाचे आणा, कुलगुरू सगळे मालकांना, आणि पात्रीला पत्रकार परिषद ठेवा. तुम्ही शहाणे माणसं आहेत. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे. मामा, तुमचं नाव काय?
रामभाऊ नाव लय दणक्या दिसाले की काय माणूस आहे हो. वारे वा रामभाऊ. हा रामभाऊ मी बोलतोय ते कळतंय ना रामभाऊ, कळतंय ना रामभाऊ. तुम्ही वयस्कर आहेत माझ्यापेक्षा, मी 57 वर्षे. रामभाऊ आज पेरलं तर उद्या काय उगवते रामभाऊ. मी येऊ का तिकडं? आज पेरलं तर काय उगवत आहे? बरू. तुम्ही शेतकरी आहेत भाऊ. आज पेरलं तर उद्या काय उगवत आहे? बरू. उगवत आहे का नाही? उगवत आहे का नाही? आज पेरलं तर उद्या काय उगवत आहे? बरू. पण कीर्तन परमार्थ असं आहे महाराज, आता पेरायचं 2 तासाला उगवत आहे साहेब. कीर्तन 8 ते 10, पाकिट 10ला. पेरलं कवा उगवलं कवा सकाता त्या. नाही बरोबर आहे का चूक आहे? नाही बरोबर आहे का चूक आहे? मग तुम्ही वाळकरी का बनू नये, माझं हे स्पष्ट मत आहे. बस आता 6 किलर झाले महाराज. हे 6 जे आम्हाला मिळाले ना, हो मग 6 असं 6 इथनं महाराज 7वं काय सांगा? 7वा अवतार 8वा वेळा वेळा. 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 बापर कुमादेवी वरू विठ्ठल जवळ. बापर कुमादेवी वरू विठ्ठल जवळ. 7वा अवतार रे 8वा वेळा वेळा. आनंद रे आजी आनंद रे. बापर कुमादेवी वरू विठ्ठल जवळ. बापर कुमादेवी वरू विठ्ठल जवळ. आनंद रे आजी आनंद रे. आनंद रे आजी आनंद रे. कितवं चरण आहे? 3रं. आणि वाजले 5 ध्वनी रघुनाथराव 10. काय गरज आहे सांगा ना. पुन्हा सत्काराचा समारंभ आहे, पुन्हा आम्हाला जायचं हिवाळ्याचे दिवस 6ला मावळा आहे म्हणून हे कीर्तन 2-3 महिने 8 ते 10. झोपीत कीर्तन केलं नाही पाहिजे, कीर्तनात झोप आली नाही पाहिजे. उग मोकळं नको. 9 ते 11 कीर्तन. माणसं फुल जेवायले, बॅटऱ्या चार्जिंग फुल व्हाल्यात. पुन्हा भजन सुरू झाल्या म्हणाले जरस पडतो पड्या उठच ना गोदड पांगल्या. या असला पसारा. आणि पुन्हा म्हणते पाराकडे जाऊन काय करायचे निकळ छंग ऐकूया आले इथंच. हे कसं झाले आमची माती. हे असला पसारा झालाय बघा. म्हणून आता मी नवीन JR काढलीत. कीर्तन 8 ते 10 हे आपल्याकडे पद्धती. पश्चिम महाराष्ट्रात 7 ते 9 माऊली महाराज 7 ते 9. आणि कीर्तन झालं की पंक्ती फिरविले देऊ. हे असला पसारा आहे. नवीन JR काढा. समाज जमत आहेच. हा आता मला इनो सांगा वाटत नाही, पण त्याला शास्त्र आहे माऊली. हा काय शास्त्र आहे? तुम्ही माझ्या माया बहिणी आहे, मी तुमचा मुलगा भाऊ आहे समजा. मला 1च मिनिटाचं उत्तर द्या, वेळ कमी आहे. तुम्ही लोणचं म्हणता का खार? लोणचं म्हणता का खार? ये काय म्हणता? हा कीर्तन कळालं ना? खार खार कळालं ना? खार घातल्यावर 10-12 दिवसाला हलवावं लागते. बरोबर आहे? खार खाल्लं ना तुम्ही? लोणचं खाल्लं ना? खारं लोणचं एकच की पातळ आलं त्याला शेंबूड म्हणतात, वाळलं त्याला मेकूड म्हणतात. एकच आहे. फरक काय? खार घातल्यावर काय करावं लागतंय? हलवावं लागतंय. कीर्तन कळालं ना? नाही हलविलं त्याला पाणी सुटते, बुरा येते.
कीर्तनाला बसलेला माणूस हल्ला पाहिजे आणि हसला पाहिजे या मताचा माणूस आहे मी. कीर्तन कळालं ना. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रुक्मादेवीवर विठ्ठलू जवळा. भजन करा देवाचं, चिंतन करा, अभ्यास करा, निर्व्यसनी बना, गळ्यात माळी घाला. आणि जे साहेबानं केलं ते तरुणाला संधी द्या. बेटी बचाव बेटी पडाव ही गरज आहे. मुलगा आणि मुलगी समान ठेवा. जेवढी काळजी हळदीची, जेवढी काळजी उसाची, जेवढी काळजी केळीची करता, एवढीच काळजी दारातल्या तुळशीची करा. संपलं, संपला विषय माझा. परभणीच्या पाथरीच्या दुकानदाराला माझं आव्हान आहे, व्हिडिओ करा, टाका. त्याला टाकायचं आहे त्याला. लग्नामध्ये साखरपुडा म्हणतात का श्रृंगार पेटी? तिकडे बघाय का रोग आलाय का तुला? मी इकडे बघाय काय म्हणतात हो? काय म्हणतात? काय म्हणतात? श्रृंगार नाही, काय म्हणतात? श्रृंगार पेटी म्हणतात ना. लग्नात देतात ना साखरपुड्याला, काय म्हणतात? श्रृंगार पेटी. कंपनीला आणि दुकानदाराला माझं आव्हान आहे, सगळ्या वारकऱ्याच्या वतीनं, सगळ्या हिंदूच्या वतीनं, त्या श्रृंगार पेटीमध्ये त्या मुली करता तुळशीची माळ टाका. त्या मुलीला कळालं पाहिजे माझी सोयरीक जमली ना, मला पती मिळाला आणि माझ्या घरच्याईनं देवाचा आणि हिंदूचा आणि वारकऱ्याचा अलंकार दिला, सोनं दिलं नसल. गरज आहे सध्याच्या काळाची. मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका. तुम्ही 7-12 घेतोय. आपल्या गावात मड पडलं तर मड्याला वारं कोण घालतं? युवाई मुलगी. मुलगी फुकून कोण देतय? मुलगा. म्हणता का त्याच्यात एकच? बरोबर आहे का? जी मड्याला वारं घालती, कीर्तन कळालं ना, तिला म्हणते पाऊस कमी झालाय, ताईला साडी हलकी आणा. तुला लाज वाटती का गंगाराम? आणि फुकून देते त्याला 7-12. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून बेटी बचाव बेटी पडाव. मुलगा आणि मुलगी समान, शाळा आणि मंदिर समान, हे लक्षात ठेवा. सगळी एकीकरण ठेवा. चांगल्या पद्धतीने वागा आणि येणारा सप्ताह छान करा, ही तुम्हाला लेकराची विनंती. विठोबा रखुमाई जय विठोबा.